ही फक्त आणि फक्त हिवाळ्यातच भेटते कारण नमस्कार मित्रांनो, जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर मी शेतकरी कन्या सुवर्णा घुमरे. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. तर आज मी आले आहे आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आणि मला खुडायची होती हरभऱ्याची भाजी, जी की गावरान हरभरे असतात ना, त्याचा पाला खुडून आणि मग त्याची भाजी बनवली जाते. ही फक्त आणि फक्त हिवाळ्यातच भेटते कारण हरभरा हा फक्त हिवाळ्यातच येतो, पावसाळ्यात वगैरे राहत नाही. जरी ही भाजी आपल्याला पावसाळ्यात उन्हाळ्यात खायची असेल तर ती आपल्याला खुडून निवडून वाळवून ठेवावं लागते, तर नंतर आपल्याला ती खाता येते. पण आत्ता जर आपल्याला ओली भाजी जर बनवायची असेल तर त्याचा पाला खुडून मग आपण बनवू शकतो. दोन्ही छान लागतात, ओली आणि वाळलेली. आता मी भाजी खुडायला सुरुवात करते. तर हे आहे आपलं गावरान हरभरा आणि आता याची मला खुडायची भाजी. हे अशी टोपल्यामध्ये मी खुडते. हे असा पाला जर त्याचा आपण खुडून घेतला ना तर झाड पण भारी होतं, अजून वाढतं, त्याला जास्त फुटवे फुटतात, फुलं फुटवे जास्त फुटत्या आणि जास्त हरभरा लागतं आणि मोठे मोठे होतं हे झाडं. तर हे बघा, हे असे आपले हरभरे आणि आपण हे लावलेले टमाट्यामध्ये सरळ ताज दिसत असेल तुम्हाला. तर आता मी ही भाजी खुडते आणि मी ही भाजी कशी बनवणार आहे ही रेसिपी पण तुम्हाला दाखवते. काय करायचं, असायचा पाला आपल्याला शेंडी खुडून घ्यायचे मस्त असे झाडांचे. हे म्हणजे लय बारीक काम आहे, जास्त वेळ लागतो ही भाजी खुडायला, पण टेस्टी पण तेवढीच लागते आणि भारी लागते खायला. आणि प्रत्येक सीजनचा आपण आनंद घेतलाच पाहिजे ना. मग हिवाळ्यातली ही भाजी ती पण खाल्ली पाहिजे. जर तुम्हाला नंतर खायची असेल तर अशीच भरपूर खुडून आणि वाळवून जरी ठेवली तर नंतर तुम्ही कधीही ही वाळलेली भाजी पण बनवता येते. तर आता मी ही खुडून ही ओली तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आपल्या शेतामध्ये असलेल्या अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्या, फळभाज्या आणि पालेभाज्या आपण पाहत असतो. तर त्यात होती ही हरभऱ्याची भाजी, जी अशा प्रकारे खुडवून, सुकवून, वाळवून ठेवली जाते आणि पावसाळ्यात, उन्हाळ्यात कधीही खाल्ली जाते. आणि आत्ता जर खायची असली तर ओली पण भाजी बनवली जाते. तर ही भाजी मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की कशी बनवली ते. हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होऊन जाईल. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.